आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। बीड जिल्ह्यात पावसाचं धुमशान आजही सुरूच आहे। मध्यरात्री झालेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। मुसळधार पावसाची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बीड शहरातील बिंदुसरा नदीनं रौद्र रूप धारण केलंय। शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। दरम्यान नदीच्या वाढलेली पाणी पातळी पाहता प्रशासनानं सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिलाय। तर अनेक भागामध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीनं बाहेर काढण्यात यश आलंय। ढगफुटीसारखा पाऊस झालाय, त्यामुळे बीड जिल्ह्यातील 16 जनावरं आतापर्यंत दगावली आहेत, तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली आहे। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। विकास, मराठवाड्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। बीडमध्ये काय परिस्थिती आहे, किती नुकसान झालंय? प्रज्ञा, नक्कीच काल मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि अतिमुसळधार हा पाऊस जो आहे तो बीडमध्ये पडलेला पाहायला मिळतोय। सध्या मी बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीपात्रावरती उभा आहे आणि आपण या ठिकाणी ही नदी पाहू शकतो, जी सध्या खळखळून वाहताना पाहायला मिळते। या नदीने खरं तर आपली धोक्याची जी पातळी असेल, पात्र जे आहे ते देखील ओलांडलेलं आहे आणि पाटोदा असेल, आष्टी आहे, त्याबरोबरच बीड तालुका असेल, या तीनही तालुक्यामध्ये दमदार असा पाऊस झाला आणि याच पावसानं सध्या ही नदी जी आपल्याला पाहायला मिळते, हिने रौद्ररूप जे आहे ते धारण केलेलं आहे। बीड शहरातली ही परिस्थिती पाहायला मिळते आणि त्याबरोबरच ग्रामीण भागामध्ये यापेक्षाही विदारक अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे आणि हेच पाणी पाहण्यासाठी देखील या ठिकाणी स्थानिकांनी गर्दी केलेली आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर प्रशासनाने देखील अलर्ट जारी केलेला आहे। या ठिकाणी नागरिकांनी कुठलीही अतिधाडस करू नये असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। मात्र ही लाईव्ह दृश्य दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, ज्या ठिकाणी या नदीवरती मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे आणि एकंदरीतच ग्रामीण भागातील जे चित्र आहे ते अतिशय विदारक असं म्हणावं लागेल, कारण की खरीप हंगामातील जी काही पिकं आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। अक्षरशः पाण्यामध्ये ही पिकं झोपताना पाहायला मिळत आहेत आणि दुसरीकडे जर बघितलं तर अशी जी काही पाण्याची नदी असेल, त्याबरोबरच इतर प्रकल्प असतील, ते पूर्ण क्षमतेने भरलेले आहे आणि नागरिकांना खबरदारी घेण्याचं देखील आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे। आणि त्याबरोबरच जिल्ह्यातील ही परिस्थिती पाहता प्रशासनाने आज शाळा महाविद्यालय यांना सुट्टी जी आहे ती देखील जाहीर केलेली आहे। याबरोबरच काही नदीपात्रामध्ये नागरिक अडकले होते, त्यांना एनडीआरएफच्या मदतीनं बाहेर काढण्यास देखील यश आलेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन जे आहे ते मध्यरात्रीपासून प्रयत्न करताना पाहायला मिळते आणि एकंदरीतच ही चित्र पाहायला मिळते ते निश्चितच शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणताना देखील पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे दिलासा पाहिला तर तो म्हणजे बीड जिल्ह्यातील जे काही पाणी प्रकल्प आहेत ते पूर्ण क्षमतेने भरलेले आहे। त्यामुळे दुष्काळवाडा अशी ओळख असलेल्या मराठवाड्यामध्ये पाणी प्रकल्प तर तुडुंब भरलेले आहेत, पण शेती पिकांचं, लोकांचं अतोनात नुकसान या पावसामुळे झालेलं आहे। विकास, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।